पदावर। कुर्ल्यात लोकलमधून धूर निघाल्याची घटना झाली आणि त्यानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आली। पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर निघत होता। आमचे प्रतिनिधी अजय आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अजय, काय सध्या परिस्थिती कुर्ल्याची? स्टेशनवरून पनवेलकडे जाणारे हार्बर लाईनवरची लोकल या ठिकाणी होते काही वेळापूर्वी आणि त्यामधून अचानक डब्यातून धूर निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी उसळलेली होती। मात्र सध्या स्थिती रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वेने नियंत्रणात आणलेली आहे। ज्या गाडीतून धूर निघत होता ती गाडी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे आणि त्या पाठोपाठ हार्बर लाईनवरील दुसऱ्या ज्या पनवेलच्या गाड्या आहेत त्या येत आहेत आणि जी स्थिती आहे ती नियंत्रणामध्ये येत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळलेली होती। इथं मोठी ह्या ज्या फ्लायओव्हर आहे मोठी गर्दी उसळली होती। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी इथे आहेत। जब ये हुआ था क्या घटना हुई थी और कैसी गर्दी थी? क्या घटना क्या हुई थी? गाड़ी खराब हो गई थी बोल रहे थे। और लोग कितने थे? कैसे भाग रहे थे इधर? बहुत भीड़ थी बहुत। कोई पटरी पे से भाग रहा था? पटरी पे से तो कोई नहीं भागा, अपन देखे नहीं है, अंदर कैंटीन में ही है। बाकी इधर गर्दी बहुत था, पब्लिक अच्छा पब्लिक था सब। कोई अभी पब्लिक नॉर्मल है? अभी नॉर्मल है पब्लिक। तर हे काही प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी आपल्याला घटनाक्रम सांगितलाय। सध्या मात्र इथली जी स्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आलेली आहे। मात्र अचानक गाडीच्या डब्यामध्ये धूर लागल्यामुळे इथे तारांबळ उडाली होती। सध्या हार्बर लाईनवरून जाणारे प्रवाशांची जी ट्रेन्स आहेत त्या येत आहेत आणि ते प्रवास सुकर करतायत। नक्कीच धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कोई सीएसटी से पनवेल जाने वाली लोकल का व्हील जाम हो गया था। व्हील जाम होने के कारण गाड़ी बीच में लेट आई और बीच में खड़ा हो गया। उसकी वजह से यहाँ पे पब्लिक ज़्यादा जमा हो गई। उसके बाद मुझे मैसेज मिला, मैं आया। स्थिति कंट्रोल में? हाँ जी, नियंत्रण एकदम नॉर्मल।